गेली अनेक दिवस रस्त्याची समस्या कोल्हापुरात होतीच। लवकरात लवकर रस्ते सुस्थितीत यावेत, चांगले रस्ते बांधावेत यासाठी आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करतोय आणि यासाठी खास करून रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, ट्रॅफिक, शहरातले ओपन स्पेसेस आणि मूलभूत सोयीसुविधा त्या माध्यमातून लोकांना देणे, अशा पद्धतीनं आज ही बैठक या ठिकाणी झाली। अनेक गोष्टींचा ओहापोह या ठिकाणी झाला आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा या देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज अनेक मुद्दे मांडले आणि मला खात्री आहे की मला वाटतं आजची माझी 7वी बैठक आहे। पालकमंत्री महोदयांनी माझ्यावर 3 बैठका घेतल्या आहेत, त्यांनी एक बैठक घेतलेली आहे। याचा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला उपयोग होतोय। जी काळामावाडी धरणातून थेट पाईपलाईननं पाणी आपल्याला येतोय त्याचा सातत्यानं होणारा बिघाड आणि त्याला मग पॅरलल जी पहिली आपली पाण्याची लाईन होती त्यासाठी देखील मशिनरी घेण्यासाठी, पंप घेण्यासाठी आपण 3.5 कोटी रुपये दिलेले आहेत। या ठिकाणी नव्यानं पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणारा फाउंटन देखील आपण रंकाळ्यामध्ये बसवतोय। रंकाळ्यामध्ये जे सांडपाणी मिक्स होत होतं त्यासाठी 2.5 कोटी रुपयाचे 2.63 CR जे आपल्याला STP प्लॅन्टला लागणार आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली। लाईन बाजारमधलं हॉकीचं स्टेडियम, जुना बुधवार पेठेच्या खेळाडूंसाठी किंवा युवकांसाठी क्रीडांगण, असे अनेक विषय आज या ठिकाणी घेतले। चौक सुशोभीकरणाचा विषय झाला आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहोत। काही दिवसानंतर निश्चितपणे याचा प्रत्येकाला येणार आहे। पाणी पुरवठा असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, रस्ते असतील, या सर्व गोष्टींमध्ये निश्चितपणे करवीर नगरीतील नागरिक समाधानी असल्याचे आपल्याला जाणवते। 100 कोटीचे रस्ते जे आपण 16 रस्ते होते त्यापैकी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याला आपण काय नाव म्हणून मूर्खपणा आहे की डांब बदलले नाहीत म्हणून 4 रस्ते राहिलेले आहेत, डांब स्थलांतरित केले नाहीत। हे सगळे अधिकाऱ्यांची कामं आहेत, त्यांना किती वेळा सांगायचं हा देखील आमच्यापुढे प्रश्न आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींसाठी जे काही करावं लागेल ते लागेल। यामुळं अधिकाऱ्यांची बदनामी तर होतीच, आमची पण बदनामी होते। लोकांना असं वाटतं की आम्ही लक्ष देत नाही आणि म्हणून या सर्व सूचना दिलेल्या आहेत। 31 डिसेंबरच्या आत बघा 100 कोटी सोडून आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 22 कोटी परत दिले, 20 कोटी दिले। DPCच्या माध्यमातून जवळपास 20-22 कोटीची कामं सुरू आहेत। नवीन 10 कोटी नियोजन आणि मूलभूत सुविधेच्या माध्यमातून आलेले आहेत। आणखीन आम्ही काही पैसे देऊ, पण हे काम करून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आमदार निधीच्या माध्यमातून देखील मी रस्त्याला बरेच पैसे दिलेले आहेत। हे फक्त याचा आढावा घेत मी आज एवढी सूचना दिली की याची तातडीनं वर्क ऑर्डर करा की जेणेकरून याचे अनेक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स असणार आहेत। हे सगळे ज्यावेळी रस्ते होतील त्यावेळेला निश्चितपणे कोल्हापुरातील जे काही लोकांची मानसिकता आता पूर्ण म्हणजे कुणाला सांगायचं अशी झाली होती, त्यामध्ये आम्ही फार पुढाकार घेऊन हे सगळं सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की रस्त्याच्या बाबतीत नागरिक लवकरच समाधानी राहतील। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।